आदरणीय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचं 75व्या वर्षानिमित्त त्यांचं आपण काय स्वागत करणार. म्हणजे कधीकधी सूर्याला अर्घ्य द्यायला आपली ती लायकी आहे का, पण शेवटी आपण ते द्यायलाच पाहिजे, कारण आपलं ते कर्तव्य आहे. स्वामीजींबद्दल प्रास्ताविकात खरं तर काय बोलायचा खूप मोठा प्रश्न आहे मला, कारण त्यांचं कर्तृत्व एवढं अफाट आहे, त्यांचं कर्तृत्व विश्व इतकं मोठं आहे की माझ्यासारख्या एखाद्या छोट्या माणसाला त्यातला काही भागच दिसेल आणि त्या दिसणाऱ्या भागातला कळेल असा एक थोडकाच भाग आहे. पण तरी थोडंसं माझ्या अल्पमतीला जे काय वाटतं ते मी इथे बोलायचं स्वामीजी धाडस करतो आहे. अध्यात्म आणि राष्ट्रभक्ती, मला वाटतं स्वामीजींचं संपूर्ण कार्य या दोन क्षेत्रात विभागलं गेलं आहे. विभागलं गेलं हे म्हणणं असं चुकीचं आहे, कारण अध्यात्माकडे आपल्याकडे एक व्यक्तिगत मोक्ष असतो आणि एक ती वेगळी साधनं असते, पण स्वामीजींची जी साधनं आहे, स्वामीजींचं अध्यात्म आहे, हे समष्टी करताय, हे राष्ट्र करताय. त्याच्यामुळे हे दोन भाग जरी दिसत असले तरी शेवटी त्यातला एक तात्पर्य ते एकच असतं. त्या अध्यात्माकडून राष्ट्रीयत्वाकडे, राष्ट्राचा विकास व्हावा ह्याच्याकडे त्यांनी संपूर्ण जीवन वेचलं आहे. मला स्वामीजी एक माझे आजोबा स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर त्यांचे मोठे भाऊ, त्यांची एक गोष्ट आठवते. बाबाराव सावरकर यांना म्हणजे स्वामी विवेकानंद त्यांच्यावर खूप पगडा होता आणि विवेकानंदाचा राजयोग आपण प्रत्यक्ष शिकावा आणि त्यासाठी त्यांची संन्यास घेण्याची पण तयारी झाली होती. पण एक क्षण असा आला की त्यांनी ते निघाले होते घरातनं बाहेर, पण त्यांच्या मनात असा विचार आला की जर मी संन्यास घेतला तर मला मोक्ष मिळेल, पण माझ्या राष्ट्राचं काय. आणि त्या क्षणी ते परत आले, त्यांनी स्वतःचा मोक्ष सोडला. आणि मला वाटतं स्वामीजी, तुम्ही संन्यास जरी घेतला असतात तरी तुम्ही राष्ट्रकर्तव्य सोडलं नाही, तुम्ही राष्ट्राकरता जे करताय आणि राष्ट्राकरता केलेलं सगळ्यात मोठं कृत्य म्हणजे राम मंदिर. कारण राम हा आमच्या राष्ट्राचा प्राण होता. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, जेव्हा आम्ही रामाला विसरू तेव्हा आमच्या देशाचा प्राण जाईल. आणि 500 वर्षापूर्वी तेच झालं. 500 वर्षापूर्वी अयोध्येतलं रामाचं मंदिर मोडलं गेलं. आमच्या राष्ट्रावर झालेला हा सगळ्यात मोठा आघात होता, आमच्या स्वाभिमानावर झालेला आघात होता. हा आघात इतका प्रचंड होता की आमच्यातले बहुसंख्य आपलं सत्व विसरले, मुघलांची गुलामगिरी करू लागले. आणि त्या 500 वर्षातच मुघलांचं सिंहासन बळकट झालेलं आहे, लक्षात ठेवा. राम जेव्हा आम्ही विसरलो तेव्हा आमचं राष्ट्र खच्ची धावलं होतं, हा आमचा इतिहास आहे. पण सगळेच तसे नव्हते. त्यात अनेक सैनिक लढले, मुख्यत्वे अनेक संन्यासी लढले, हातात शस्त्र घेऊन लढले राम जन्मभूमी करता. तो संघर्ष 500 वर्ष सुरू राहिला. पण त्या संघर्षांनी वेळोवेळी इतरांना जे काही प्रज्वलित केलं आहे, ज्या ज्योती प्रज्वलित झाल्या, काही सूर्यमाला प्रज्वलित झाल्या, त्यातली एक आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज जेव्हा एक आपण असं म्हणतात की 3-4 जिल्ह्यांचं आजच्या महाराष्ट्रात त्यांचं राज्य होतं, पण तसं नाही आहे. ते मुळात एक हिंदू हा अभिषिक्त राजा होऊ शकतो ही कल्पनाच हिंदू मनाला पटत नव्हती. आपण काहीतरी पाप करतोय अशीच भावना. मी ही गुलामगिरीची जी दबाव होता, या गुलामगिरीची जी दहशत होती आणि त्यांनी जे मनाचं विकृतीकरण झालं होतं, आमच्या विचाराचं विकृतीकरण झालं होतं की एक हिंदू अभिषिक्त राजा होऊच शकत नाही. फार तर फार आम्ही एखाद्या मुस्लिम राजाचे मांडलिक होऊ शकतो. आणि तो मुस्लिम राजा पण कुठला, तर खलिफाला आपलेच पैसे देऊन, त्याच्या चरणी देऊन त्याच्याकडून एक पत्र आणायचं आणि भारतात बादशाह किंवा राजे बनायचं. अशा लोकांचे मांडविल बनण्यात आम्हाला भूषण होतं. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अभिषिक्त राजे बनू इच्छित होते तेव्हा आम्हीच त्यांना विरोध केला. तेव्हा एक गागा भट्ट उठले आणि त्यांनी सांगितले की नाही, यांना अभिषिक्त राजा बनायचा अधिकार आहे. शिवाजी महाराज हे आमचे पहिले अभिषिक्त सम्राट अनेक पिढ्यांमधले. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या काही हिश्श्यात असलेलं ते मराठी साम्राज्य, मी साम्राज्य हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण कुठल्याही वटवृक्षाचं जे मूळ असतं ना, ते एखाद्या मोहरी एवढं असतं बीज, पण तो वृक्ष महान होतो. महाराजांच्या कर्तृत्वाने जी उभारी दिली, हिंदुस्थानला उभारी दिली, मराठी माणसाला उभारी दिली. बाजीराव पेशव्यांनी ते छोटंसं राज्य 2/3 भारतापर्यंत पोचवलं. आणि दुर्दैव हे की नीलमताई, मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की आमच्याच महाराष्ट्राचा हा गौरव आमच्याच महाराष्ट्रात कोणालाही माहीत नसतो. आम्ही 2/3 भारतावर राज्य केलेलं आहे.
50 वर्षापेक्षा जास्त काळ दिल्ली आमच्या ताब्यात होती. बादशाहच्या बेगमांना जेव्हा ते ईद करता दागिने लागायचे तेव्हा माझी पेशव्यांची त्याच्यावर सही लागायची की यांना देण्यात यावेत. हे आमचं कर्तृत्व होतं. पण ते आम्ही विसरलो. कारण आम्हाला एक सवय आहे, आम्हाला एक पराक्रम झाला की पुन्हा 4 पिढ्यांनी झोपायची सवय आहे. बाजीराव पेशवे गेले, मराठी साम्राज्य गेलं, ब्रिटिशशाही आपल्या डोक्यावर आली. त्याच्यानंतर आपण स्वातंत्र्य मिळवलं. त्याला 78 वर्ष होऊन गेलेली आहेत. रामाला ती 78 वर्ष पण वाट बघावी लागली. आम्हाला वाटत होतं आमचं हक्काचं स्वातंत्र्य आलं आहे, आम्हाला राम मंदिर मिळेल, ते मिळालं नाही. ते 78 वर्ष त्याला वाट पाहावी लागली. आणि जेव्हा राम जन्मभूमीची मोकळी झाली तेव्हा स्वामीजी तुमच्यावर जी जबाबदारी आली कोषाध्यक्षाची, जनतेने अफाट पैसा दिला, पण तो सांभाळणं, त्याचे हिशोब ठेवणं, ते अत्यंत पारदर्शक ठेवणं, हे तुम्ही इतक्या योग्य रीतीने केलं आहे. आणि म्हणजे माझी माहिती आहे की 3-3, 4-4 महिने बँका पैसे घेत नव्हते, इतका ओघ चालू होता. पण प्रत्येक गोष्ट अत्यंत पारदर्शक पद्धतीने करत आणि समयबद्ध पद्धतीने हे राम मंदिर तुम्ही आज म्हणजे जे आम्हाला दर्शन मिळालं त्या दिवशी, त्याच्यात सगळ्यांचे आहेतच, पण तुमचे त्याच्यात विशेष त्याच्यामध्ये योगदान आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही तुमच्यापुढे नतमस्तक आहोत. तो जो क्षण होता ना, तो मी दूरनं बघत होतो. तिथे एक 7-8 हजार माणसं होती, भारतातली प्रत्येक क्षेत्रातली नामवंत माणसं, यशस्वी माणसं. आणि यशस्वी माणसं असतात ती अशी असतात की ज्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येतं. पण ज्या क्षणी ते मुखदर्शन झालं आम्हाला आणि वरनं वायुदलाची 2 हेलिकॉप्टर्स पुष्पवर्षाव करत गेली, त्या क्षणी तिथे एक डोळा नव्हता की जो कोरडा नव्हता. असंख्य लोक ओक्साबोक्षी रडत होते. हे ते रामाचं सामर्थ्य आहे. तो 500 वर्षापूर्वीचा राम आम्हाला परत आला, हे आम्हाला याची डोळा बघता आलं, ह्याचा तो आनंद होता. परिस्थिती इतकी भारावलेली होती की त्याच्यानंतर जेव्हा सगळे मान्यवर मंचावर आले आणि स्वामीजी तुम्ही पहिले भाषणाला उठलात, मला असं व्यक्तिगत वाटत होतं की आता इतकं पराकोटीला आपल्या भावना गेल्या आहेत की स्वामीजी काय बोलतील ते कळेल तरी का. पण नाही, स्वामीजी जे काय बोलले तो एक विजेसारखा एक फटकारा उमटून गेला मनावर. त्यांनी आम्हाला हे सांगितलं की आज आम्हाला एक राजा मिळालेला आहे जो राजधर्माचं पालन करतो आहे, आणि असा राजा मिळाला तरच राष्ट्रधर्म पुढे जातो, राष्ट्राचं भवितव्य पुढे येतं. आणि त्यांनी शिवाजी महाराजांची आठवण दिली. श्रीशैलमला शिवाजी महाराजांनी काय पद्धतीने अनुष्ठानं केली, स्वतःची शुद्धी केली. एक राजा असून देवापुढे नतमस्तक होणारा आमचा शिवाजी महाराज, त्याचा आदर्श आजच्या प्रधानमंत्र्यांनी ते पाळत आहेत आणि पुढेही पाळला पाहिजे, हे स्वामीजींचं म्हणणं होतं. दुसरं स्वामीजींनी सांगितलं की त्यांना संन्यास घ्यायची इच्छा झाली होती शिवाजी महाराजांना. पण जसं मी सांगितलं मगाशी बाबारावांचा की मी संन्यास घेतला तर मला मोक्ष मिळेल, राष्ट्राचं काय. शिवाजी महाराजांना मोक्ष सहज शक्य होता, इतकं त्यांचं कर्तृत्व होतं. पण त्यांनी नाही, त्यांनी राष्ट्राकरता आपला मोक्ष बाजूला ठेवला. ते परत राजनीतीत आले, परत लढा सुरू ठेवला आणि राष्ट्राकरता त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य अर्पण केलं. आणि मला वाटतं ही जी परंपरा आहे, स्वामीजींनी एक आठवण करून दिली की अशीच माणसं आपल्याला हवी. कारण आमच्याकडे असे काही राजे झालेले आहेत. तुम्ही इकडे जे म्युरल बघितल्याने 2 बाजूला 2 म्युरल्स आहेत, त्यात सावरकरांच्या कल्पना आहेत. स्वामीजी इकडचे जे म्युरल आहे ना, त्यात आमचे जुने राजे आहेत की जे, ठीक आहे आपण सद्गुण आहोत, पण सद्गुणाची पण एक नशा होते, ती इतकी की ते एका विकृतीत रूपांतर होतं. शत्रूवर किती दया करायची. 16 वेळेला सोडलं, 17 वेळेला मोहम्मद घोरींनी नाही सोडलं, तरी आम्ही सद्गुण करतच राहिलो. आमच्या सद्गुणांचा अतिरेक राष्ट्राच्या हानीत झाला. आमच्या राजपुरुष जेव्हा सद्गुणांच्या अतिरेकामध्ये राष्ट्रहित विसरला, तेव्हा त्यात एक म्युरल आहे, त्याच्यामध्ये जनता गर्तेत सापडलेली आमची. हजारो वर्षाची गुलामगिरी आमच्या डोक्यावर आलेली आहे. आणि त्या उलट जर आमचा राजपुरुष हा राष्ट्रधर्माचं पालन करत असेल, तो सबळ असेल, सक्षम असेल, त्याला ही जाणीव पाहिजे की धर्माला तलवारीचा आधार पाहिजे, शस्त्राचा आधार पाहिजे. धर्माला शस्त्राचा आधार असेल तर धर्म पांगळा होत नाही, आणि त्या शस्त्रावर धर्माचा अंकुश हवा, कारण तो अंकुश नसेल तर ते शस्त्र पाशवी होतं. आणि असे जे राजे आम्हाला मिळतात तेव्हा भारताची काय परिस्थिती होणार आहे ते चित्र उद्याचा भारत हे या म्युरलमध्ये आहे. आणि मला वाटतं ती एक सुरुवात आहे. स्वामीजी तुम्ही आम्हाला सांगितलं ही सुरुवात आहे, आणि सुरुवातीला यश मिळत गेलं तरी पुढचा मार्ग कठीण असतो. आज रामराज्याकडे आमची सुरुवात झालेली आहे. मार्ग खूप प्रचंड आम्हाला अंतर गाठायचं आहे. आमच्या पुढे मोठी चॅलेंजेस आहेत, आव्हानं आहेत, आम्हाला अनेक लढाया कराव्या लागणार आहेत. आणि केवळ राम जन्मभूमीचं यश म्हणून आम्ही जय श्रीरामचा घोष देऊन घरी जाऊन झोपणार असू तर पुन्हा आपले हे दुष्टचक्र उलटं फिरायला वेळ लागणार नाही.
म्हणून आपण काय करू शकतो? राजांनी काय करायचं आहे ते राजांनी केलेलं आहे, पंतप्रधानांनी काय करायचं आहे ते पंतप्रधानांनी केलेलं आहे, आपल्या धर्माचार्यांनी काय करायचं त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं आहे. पण जनतेने काय करायचं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे असे राजे की जे राजधर्म जाणतात, जे राष्ट्रधर्म जाणतात, तेच राजे सत्तेवर आणणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि जोपर्यंत ते राजे सत्तेवर असतील तोपर्यंत आमचे शत्रू काही करू शकणार नाहीत. स्वामीजींचा सावरकरांचा फार मोठा अभ्यास आहे. त्यांचं कुठलंही व्याख्यान किंवा प्रवचन सावरकरांचं विचार मांडल्याशिवाय संपत नाही. म्हणून मी स्वामीजींचं ते जे काही भाषण मी ऐकलं त्याचा सावरकरांच्या दृष्टिकोनातून त्याचं काय तात्पर्य होतं ते मी 1-2 शब्दात सांगतो. ते तात्पर्य म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. बोला, जो हिंदू हित की बात करेगा. आणि सुदैवानी जय सुदैवानी महाराज श्रीकृष्ण जन्मभूमीचंही काम सांभाळत आहेत. आणि माझा जो विश्वास आहे मनातला एक सांगतो तुम्हाला, जर आपल्याला रामराज्य आणायचं असेल तर भगवान कृष्णाच्या नीतीचा अवलंब केल्याशिवाय ते येणार नाही. त्यामुळे माझा विश्वास आहे की तुमच्या मार्गदर्शनाखाली लवकरच ती कृष्ण जन्मभूमी मोकळी होईल आणि मग पुढच्या भारताचं जे भवितव्य त्याला कोणी रोखू शकणार नाही. जाता जाता एकच सांगतो की रामराज्याची कल्पना गुरु वशिष्ठांच्या विना करता येत नाही. आज वशिष्ठांच्याच परंपरेचे पाईक असलेले महाराज आपल्याला मार्गदर्शन करायला आहेत. त्यांचं मार्गदर्शन असंच आम्हाला मिळत राहो ही माझी प्रभू रामचरणी विनंती. बोला प्रभू श्री रामचंद्र की. वंदे मातरम.